पोलिसांचं जीवन फार जवळून पाहिलं. माझे वडील पोलीस. कोणता सण असेल 2-2 दिवस आमचे वडील आम्हाला पाहायला मिळायचे नाहीत. आज काही प्रेक्षकांमध्ये पोलीस बांधव आणि आज प्रमुख पाहुणे म्हणूनही सैनिक लाभलेले आहेत. हे पोलीस मला जास्त कधी कधी मला गरम डोक्याचे वाटतात का, पण त्यांची जेव्हा सटकते ना तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर काय भाव येत आहेत हे दाखवण्यासाठी येत आहेत आमचे पहिलेच चिमुकले. तर जोरदार टाळ्यांनी स्वागत करा आमच्या या चिमुकल्यांचं. का डोला 46 की छाती, सीधी बात बोलूं बातें घुमानी नहीं आती. आता माझी सटकली 16 का डोला 46 की छाती, सीधी बात बोलूं बातें घुमानी नहीं आती. आता माझी सटकली जिगरा है टाइगर, दिमाग से हाइपर. माझी सटकली तो गोली मारू जैसे स्नाइपर. आता माझी सटकली गोली मारे जैसे स्नाइपर. यस मेरा बदमा है टाइगर, मेरा बदमा है टाइगर. अरे वेरी वेरी माझी सटकली, आता माझी सटकली, आता माझी सटकली, आता माझी सटकली. दिन नाचा जो ट्विटर पे ट्रेंड हो गया. नासिक के ढोल पे धन 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 नाचा तो सबका दी एंड हो गया. मेरे इशारे पे तो दिन दिन नाचा जो ट्विटर पे ट्रेंड हो गया. दिखा दूं तुझे मेरा वाला डांस, यह मेरा वाला डांस. तो नाचू यह मेरा वाला डांस. तो नाचू यह मेरा वाला डांस. कार्यक्रमात भरण्यासाठी तुमचा टाळ्या महत्त्वाचा भाग. होऊन जाऊ द्या टाळ्यांचा वर्षाव, नाहीतर येईल आमच्या विद्यार्थ्यांना राग. असं म्हणतात धर्मावर संकट आलं
की भगवंत अवतार घेतो. कधी कधी मला वाटतं की कला प्रांतासाठी सुद्धा भगवंतानं हाच नियम लागू केला असावा. आणि म्हणूनच की काय कुणास ठाऊक अत्याधुनिक मनोरंजनाच्या या साधनामध्ये लावण्यांचा वारसा टिकून राहण्यासाठी साक्षात भगवंतानं नाच गाणं अदाकारी आणि याचं लावण्य लाभलेली लावणीच्या रूपाने या धर्तीवर पाठवली. आणि म्हणूनच लावण्यांच्या विविध गुणांनी नटलेली ही लावणी मराठी मनांना जास्त भावते. आणि मंडळी भावणारच ना, कारण पायांच्या नखापासून ते केसांपर्यंत जरतारी वस्त्रांनी झाकाळलेली व कोणताही अंगविक्षेप न करता अलंकारिक शब्दांना एकमेकात गुंफून हृदयस्पर्शी तारासुरात ही लावणी जेव्हा मराठी मनांवर अधिराज्य करते तेव्हा या मराठी भाषेची चव मला अवीट वाटते. आणि म्हणूनच सौंदर्याची उधळण व नृत्यातील जादू आपल्या समोर सादर करत आहेत इयत्ता 7वी, 8वी आणि 9वीच्या विद्यार्थिनी. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया चंद्रा लावणीसाठी. घ्या सबुरीन विडा का उगा घाई अशी.
महाराष्ट्र म्हटला की लावणी आलीच, फेटाई आला, नथही आली, नथ आताच गळून पडली, डोंट माइंड. आता याच महाराष्ट्रातली एक लोककला आपण पाहिली, लावणी. आता पाहूयात. बरं त्याआधी एक सांगते मंडळी, आपण रोज आंघोळ का करतो? झोपले का सगळे? हा तेच म्हणते. आपण रोज आंघोळ करतो कारण दिवसभराच्या कामाचं शरीर अशुद्ध होत असतं. ते शुद्ध करण्यासाठी शरीराला स्नानांचे संस्कार असतात. पण मग मनाचं काय? त्यावरची मळप कोण दूर करणार? ती दूर करण्यासाठी तर आजचा हा एवढा प्रपंच हो. तुम्हाला काही काळ सत्संग होतो, कीर्तन भारुडातूनच मनाचं मळबही तसंच दूर होतं. पूर्वीच्या काळी आतासारखे मोठमोठाले मोबाईल टीव्ही नव्हते. लोकांच्या मनोरंजनाचं काही साधन नव्हतं. कीर्तन भजन भारूड लोकनाट्य अशा माध्यमातून मनोरंजनाबरोबरच समाजाचंही प्रबोधन केलं जात होतं. व्यसनमुक्ती, स्वच्छता, आरोग्य, कौटुंबिक कलह, वादविवाद, मजा इत्यादी विषयांवर सादरीकरण व्हायचं. कौटुंबिक कलहामध्ये पती पत्नींमध्ये होणारे कलह वाद, त्याची कारणं, त्यावर उपाय ही विनोदी पद्धतीनं या भारुडातून सांगितली जातात. अशाच पद्धतीतील ग्रामीण भागातील एक बाई नवऱ्याला भांडून इथं आली आहे बरं का, आणि ती म्हणते, नवरा नको ग बाई, मला दादला नको ग बाई. ऐकायचं का मग? जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया इयत्ता 5वी तोरणाच्या विद्यार्थ्यांचं. सादर होतंय भारूड. गजर हरिनामाचा झेंडा रोविला, विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला, विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला, विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला. वाळवंटी चंद्रभागेच्या डाव मांडला, वाळवंटी चंद्रभागेच्या आठी डाव मांडला, विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला, विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला, विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला, ए बाई, अगं इथं आमचं भजन कीर्तन चाललंय आणि तू कुणाला शिवीगाळ दिली इकडं? हो भाऊ, ते तुमचं भजन कीर्तन तिकडे मंदिरात नेऊन घाला. ए बाई, आमचं भजन कीर्तन मंदिरात नेऊन घालायला तुला नेमकं झालं तरी काय? ते हो, माझा नवरा मला घरात नेऊन मारायला लागला. मी लोकाला म्हणते धावा धावा वाचवा वाचवा. या भजन कीर्तनानं लोकाला आवाज बी जाईना. म्हणजे नेमकं तुला म्हणायचं काय बाई? भाऊ, मी असं सरळच लय कटाळे. म्हातारपणी नग नग नगच मला. अगं पण काय ना ग? नवरा नको ग बाई, मला दादला नको ग बाई. नवरा नको ग बाई, मला दादला नको ग बाई. हे नवरा नको ग बाई, हिला दादला नको ग बाई. नवरा नको ग बाई, हिला दादला नको ग बाई. बाई, या वयात नवरा नको म्हणायला तुला नेमकं झालं तरी काय? आता या वयात नवरा नको म्हणायला मी येडी का खुळी? रडू नको बाई, तोंडानं सांग, तोंडानं सांग. कोण्या तोंडानं सांगू भाऊ तुम्हाला? बाई, तुला किती तोंड आहे? एकच. मग त्याच तोंडानं सांग ना बाई. दुसऱ्या तोंडानं सांगितल्यावर मला कळणार नाही आणि या लोकांना कळणार नाही ना बाई. फाटकीच लुगडी तुटकीच चोळी. हो, फाटकीच लुगडी तुटकीच चोळी. काय खोटं बोलायली बाई? नव कोरच लुगडं अंगावर दिसायला लागले आणि म्हण फाटकच लुगडं तुटकी चोळी. हा, थोडं चापून चुपून नेसले म्हणून नादर दिसत. चोळी नाही म्हणून नवऱ्यात शर्ट घालून आली इतर लोक. अहो बाई, फाटकच असावं पण नेटकच असावं. त्याला शिवावं, धुवावं, नंतर लेवावं. हा, आला बडा शहाणा मला सांगायला. आता मी तशी शिवण्याजोगी नाही का, धुण्याजोगी नाही का, लेण्याजोगी नाही. आणि मग बिघडलं कुठं? त्याला शिवाय दोरा नाही, मला दादला नको ग बाई. नवरा नको ग बाई, मला दादला नको ग बाई. हे नवरा नको ग बाई, हिला दादला नको ग बाई. नवरा नको ग बाई, हिला दादला नको ग बाई.
ईदभर लुगड्यासाठी एवढा चांगला नवरा सोडती का बाई तू? ईदभर लुगड्यासाठी हातभर नवरा सोडायला मी येडी नाही. याला अजून बी कारण आहेत. काय कारण आहे बरं बाई? कळण्याची भाकर आंबाड्याची भाजी, हो कळण्याची भाकर आंबाड्याची भाजी. वा वा, काय गोड लागते, काय खमंग लागते कळण्याची भाकर आणि आंबाड्याची भाजी. अहो नुसतं नाव घेतलं तर तोंडात पाणी सुटतं. हा, नुसतं नाव घेतलं की तोंडाला पाणी सुटतं. एक दिवस खाली तर गोड लागती, अशी रोज रोज खाऊन बघ पटत आकडा उठतो. अहो तसं नाही बाई, मग कसं? असावर ठेवायचा तवा, कवा? खाली जाळ लागल तवा, हा बरं ठेवला. त्याच्यावर तेल टाकायची आणि भाजी टाकायची आणि मग खाली वरी ए, खाली गप, वरी. गप, 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 गप. काय झालं बाई? लई खाली वरी केल्यावर भाजी करपून जायची. अगं अशी भाजी करायची म्हणतो मी. अशी भाजी करायला माझ्या हाताला काय चिकन गुन्हा झाला वय? अन मग बिघडलं कुठं? त्यावर तेलाची धारच नाही, मला दादला नको ग बाई, नवरा नको ग बाई, मला दादला नको ग बाई. हे नवरा नको ग बाई, हिला दादला नको ग बाई. नवरा नको ग बाई, हिला दादला नको ग बाई. नुसतं खाण्यासाठी आणि लेण्यासाठी एवढा चांगला नवरा सोडती का बाई तू? नुसतं खाण्यासाठी आणि लेण्यासाठी एवढा चांगला नवरा सोडायला मी येडी नाही. याला अजून बी कारण आहे. काय कारण आहे बरं बाई? मोडकीची घर तुटकीची छप्पर, हो मोडकीची घर तुटकीची छप्पर. यासाठी पेपर वाचावा, बातम्या ऐकावे की आपल्या महाराष्ट्र शासनानं काय सांगितले की येत्या काही वर्षामध्ये बेघराला घर मिळेल, झोपडपट्टी योजना, रमादाई योजना, रामदासबाई योजना, इंदिराई योजना. गप गप, तुझी ही योजना आणि ती योजना. असाच तो आमच्या गावातला गरम सेवक म्हणला. कोण? गरम सेवक. अहो बाई, त्याला गरम सेवक म्हणतात, त्याला ग्रामसेवक म्हणतात. हा, तिथेच गेलते. तर काय म्हणला तो अधिकारी? तो अधिकारी म्हणला की बाई तुझं नाव दलिंद्र शाखाली नाही. अहो बाई, तो ऑफिसर तुम्हाला दलिंदर कशाला म्हणाली? मग कारण या सगळ्या योजना तुमच्यासाठीच तर असतात ना. आमच्यासाठी? हो, मग कारण तुम्ही बीपीएल आहात ना बाई. हो, जरा तोंड सांभाळून बोला. मी ना पेत, नवरा पेतो. अहो बाई, मी तुम्हाला पिण्याबद्दल नाही बोलतोय. मग बीपीएल म्हणजे आता तुम्ही एसी मध्ये येता. एसी मध्ये नाही भाऊ, आम्ही एसी मध्ये कसं येऊ? आम्ही गावातल्या झोपडपट्टीत राहतो ना. अहो बाई, म्हणजे तुम्ही एसटी मध्ये येता. एसटी मध्ये नाही भाऊ, मला एसटी मध्ये मळमळ होते म्हणून मी टमटम मध्येच येते. अहो बाई, तुला एसी कळणार, एसटी कळणार, बीपीएल कळणार, किती 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 अडाणी राहिलं बरं बाई तू. हो, आता बघा की अडाणी म्हणतात. 7-8 लेकराची माय झाली मी इथं. म्हणजे जास्त लेकरं झालं म्हणजे माणूस जास्त छान होतं का बाई? अहो, तुम्हाला तरी 2 वर्ष मिळून 1 लेकरू होत असेल. तिकडे गावात गल्लीत कुत्रीला दरवर्षी रंग बदलून साठात पिल्ली होतात. तिला काय बचत गटाची चर्मन करते का काय? अहो, झालेल्या लेकराचा संगोपन कसा करावा, त्यांना काय बनवायचं, यासाठी संस्काराची आणि शिक्षणाची गरज आहे. आता आमच्या मायबापाला आम्हाला शिकल नाही तर आम्ही काय करा मग त्याला? अहो बाई, साखर शाळा आहे, विटभट्टी शाळा आहे, वस्ती शाळा आहे. तुमच्यासारख्यानी रात्रीला शाळेत जावा. हा, आमच्या सारख्याने रात्री शाळेला जावा. आता बघा की भाऊ, तुम्ही दिवसभर मजुरीला जावा, सांच्याला घरी यावा, घ्यावा पावा, मग निजावा कावा. निजुलर लई जोर दिसतो बाई तुझा. ती शाळा रात्रभर राहत नाही, ती फक्त 1च घंटा राहते. हा, आता 1 घंट्यात काय आम्ही सगळं शिकून जाऊ का मग? हो, ते लहान लहान लेकरं बघितल्या ना बाई, शाळेत जातात किती फडफड इंग्रजी बोलतात बरं. हा, तुम्ही म्हणले म्हणून मग आठवण आलं. मग परवा दिवशी माझी बहीण आली ती औरंगाबादहून. कोणत्या बाजून? औरंगाबादहून. अहो बाई, त्याला औरंगाबाद म्हणतात, त्याला औरंगाबाद म्हणतात. हा, तिथूनच आली ती. तर तिचा पिंट्या नाही का, तो म्हणायला लागला, माईला मम्मीन बापाला पप्पा, माईला मम्मीन बापाला पप्पा, माईला मम्मीन बापाला पप्पा. आणि म्हणायला लागला, आमटी मला रुपये द्या, आमटी मला रुपये द्या, आमटी आमटी आमटीच म्हणायला लागला. तुला आमटी म्हणायला लागला? बरं झालं तो तुला भात बी म्हणायला लागला नाही, नाहीतर काढून खाल्ला असता. अहो बाई, तो तुम्हाला आंटी म्हणाला नसेल, तो तुम्हाला अंटी म्हणाला असेल. हा, असंच काहीतरी म्हणाला बघा. आणि तुझ्या नवऱ्याला काय म्हणाल तो? अँटी ना. अहो बाई, मी सांगत होतो अनुसूचित जाती जमातीबद्दल, दारिद्र्य रेषा खाली आहेत. हा, तसं सरळ सरळ म्हणा ना मग. तसं तर आमचं अख्खं गाव दलिंद्र आहे. गाडीवाली आबा, ट्रॅक्टरवाली जा, अख्खं गाव दलिंद्र आहे आमचं.
म्हणजे ट्रॅक्टरवाले जिजा गाडीवाले आबा अख्खं गाव दलिंद्रे असंच होत राहिलं तर गरीबापर्यंत कशा पोहोचतील योजना. हाय त्या घरात राही ना बाई. त्या बी घरात राहिले असते ना भाऊ. आणि मग बिघडलं कुठं. त्याला शिवाय त्या देवाला देवघर नाही. मला दादला नको ग बाई. नवरा नको ग बाई. मला दादला नको ग बाई. हे नवरा नको ग बाई हिला दादला नको ग बाई. नवरा नको ग बाई हिला दादला नको ग बाई. अहो बाई ओ बाई दुःख मोवळी चौकड इंग्लड श्रीमंती रात्रंदिवस तळमळ. संसार म्हणलं की भांड्याला भांड लागतच. कमी जास्त होतच. तेथे लक्ष्मी नांदे नवनीत. स्त्री पुरुष मिळा भोपळा. तेथे लक्ष्मी करी कंटाळा. हाय त्या घरात राह ना बाई. तिथे हो भाऊ तुम्ही म्हणले म्हणून आता खडकन बोली गे. खडकनच डोळे उघडले माई. आता नवऱ्यासोबत भांडशील का बाई. आता एकदा तर नवऱ्यासोबत भांडायची नाही. आम्हाला तुझ्यावर भरोसा नाही. एकदा नाव घे. हो भाऊ काय जुनं काढता भाऊ. राहू द्या ना आता. नाही आता एकदा नाव घेच बाई. बर कणकण कुदळी मन मन माती. झालं का लगेच. अजून सुरूच नाही झाला. हा बरोबर. खनखन कुदळी मन मन माती. बुरुज खणला अर्ध्या राती. त्यात निघालं माणिक मोती. राजान दिलं राणी जाती. राणीन ठेवलं पलंगाच्या गाती. आंगरेडलो पांगरेडलो भरतार कुठे गेले. आंघोळीला गेले जेव वाटती त्याला. लाज वाटती मला नवरा कशाला केला. पान कान खायला दागण्या गिन्यायला. कांडून कोंडून पंचमी केली. कांता कांता लागला डोळा लगेच आला. पोळा पोळ्याची गिरते सोंडे. गुणवावले वाकर सोंडे. घनचवतीचे मोदक लाडू. लक्ष्मीला जेव वाडू. लक्ष्मीची पारोगाठी लगेच आली. पित्रपाटी पित्रपाटीची नेसते डाळ. गटाला घालते माळ. घटात गटीची लग्नानं केली दाटीशी. टाळ्या टाळ्या या उखाण्यासाठी. दिवाळीचं केलं यानं. दिवाळीचे लावते पंती. सटा आली नेंती सदरा करते नाग दिवा. सक्रातीने केला दवा. सक्रातीची घेते सुवड. पहा किती मोठं नाव घेत आहे. आपल्याला 2 ओळीचे पाठांतर होत. शिमगाला आणि शिमकेश घेते रंग. पाडवा झाला दंग. पायलीची घेते सोजी. आदलीचा काढते घडा. सांगते तुम्हाला जोडून करा. एक झालं की ऑपरेशन करा. नवरा नको ग बाई. मला दादला नको ग बाई. नवरा नको ग बाई. मला दादला नको ग बाई. नवरा नको ग बाई दादला नको ग बाई. नवरा नको ग बाई हिला दादला नको ग बाई. म्हणा नवरा नको ग बाई हिला दादला नको ग बाई. नवरा नको ग बाई हिला दादला नको ग बाई. वा वा वा. गणपती बाप्पा. नमन करुणी वंदन इडा मांडून. इडा देवाला इडा गावाला इडा पाटलाला इडा मंडळीला. आम्ही सांगतो नमन तुम्ही ऐका हो गुणीजन. पयल नमन आम्ही करीतो वंदन. तुम्ही ऐका हो गुणीजन आम्ही करीतो कथन.
न नाचून गेला, गणपती आला न नाचून गेला. चांदी की डाल पर सोने का मोर, सोने का मोर, टाक 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 करे नीचे का चोर. चांदी की डाल पर सोने का मोर, सोने का मोर, टाक 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 करे नीचे का चोर. चांदी की डाल पर सोने का मोर, सोने का मोर, चांदी की डाल पर सोने का मोर, सोने का मोर, टाक 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 करे नीचे का चोर. चांदी की डाल पर सोने का मोर, टाक 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 करे नीचे का चोर. चांदी की डाल पर सोने का मोर, टाक झाक टाक करे नीचे का चोर.
जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या परफॉर्मन्ससाठी. वंदे वंदे. या भारतात बंधुभाव नित्य वसुदे दे वरची असादे. पण हा बंधुभाव कसा येईल? कारण धर्म, पंथ, जात, भाषा आणि देवांच्या सुद्धा भेदभावात अडकलेला भारत पाहताना खूप विविध गोष्टींची प्रचिती येते. हा भाग निराळा, पण आत्ताच मी भाषा या शब्दाचा उल्लेख केला. भारतातील प्रत्येक बोली भाषेचा एक वेगळाच लहजा आहे. आफ्टर ऑल इट्स हॅपन्स ओनली इन इंडिया. इथे प्रत्येक 12 कोसावर भाषा बदलते. इथल्या काही भाषा सणसणीत मसालेदार पदार्थासारख्या रांगड्या वाटतात, तर काही अगदीच साजूक तुपातील मवाळ वाटतात. अशीच रांगडी वाटणारी आणि थोडी विनोदी वाटणारी भाषा म्हणजे हरियाणवी. चला तर मग थोड्या या भाषेची चटकदार चव घेऊन सादर करते 5वी रायगडची विद्यार्थिनी प्रतीक्षा इंगोले. गाण्याचे बोल आहेत चटक मटक. उघाली आँखों में शाही रविंदी माथे फैलाई, बहू सब कर दी काम की फैल, मैं बन ठड़के जब आई. उघाली आँखों में शाही रविंदी माथे फैलाई, बहू सब कर दी काम की फैल, मैं बन ठड़के जब आई. सारे देवर जेठा के मैं गई खटक खटक, हो गजका घूंघट काढ़ चाली मैं तो मटक मटक, गजका घूंघट काढ़ चाली मैं तो मटक मटक. वो चूड़ा हाथा में खड़के, चागड़ी छड़ 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 छड़के, घुमांदी चोटी ने लकड़ी गाल में मोरनी बनके, घुमांदी चोटी ने लकड़ी गाल में मोरनी बनके. बिट्टू सोर की इशारे में गया रे झटक, हो गजका घूंघट काढ़ चाली मैं तो मटक मटक, गजका घूंघट काढ़ चाली मैं तो मटक मटक. टोकड़ी ढूंगे धर राखी, मटकड़ी चाल करे चाला, मेरे गोरे गोरे रंग पे सूटियो जचरा पटियाला, मेरे गोरे गोरे रंग पे सूटियो जचरा पटियाला. जो मन्ने देखे सांस जावे उसे की अटक, हो गजका घूंघट काढ़ चाली मैं तो मटक मटक, गजका घूंघट काढ़ चाली मैं तो मटक मटक. गुलशन म्यूजिक. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आहेत आनंदाचे भाव. देऊया टाळ्या, हजारांवर मांडूया आनंदी आनंदी डाव. जोरदार टाळ्या वाजवाय विद्यार्थिनीसाठी, कारण या विद्यार्थिनीने स्वतः हे गाणं कोरिओग्राफ करून आपल्या समोर सादर केले. माझ्या घरात गोकुळ झालं मन आनंदानं नालं, माझ्या घरात गोकुळ झालं मन आनंदानं नालं, जशी अमृताची गोडी माझा सोन्याचा
संसार राजा राणीचा दरबार माझ्या सोन्याचा संसार राजा राणीचा दरबार. अशा या सोन्यासारख्या संसारात दारू नावाची बाई येते आणि सोन्यासारख्या संसाराला नजर लागते. याचं सर्व कारण आहे व्यसन व्यसन व्यसन. काय सांगावं, या व्यसनाच्या आहारी गेल्यामुळे कित्येक जणांचे संसार उद्ध्वस्त झाले. मला तर हे पाहवतच नाही. व्यसन हे कोणता महाराज किंवा इंजेक्शन याने सुटत नाही, तर मनावर ताबा असायला पाहिजे. या व्यसनाच्या आहारी गेल्यामुळे मनुष्य स्वतःचं अस्तित्व हरवून बसतो. आयुष्यामध्ये सर्वत्र काळोख पसरवतो. असेच एक दृश्य माझ्या मैत्रिणीही अतिशय मेहनत घेऊन आपल्या समोर एक नाटिका सादर करणार आहेत. चला तर मग आता ते आपण पाहूया. दीवाना सपनों में रोज आए, आज जिंदगी में आना, आज जिंदगी में आना. चिंकी काय टुंडालीस? काही नाही, काही माझा फोन टुंडत. आणि तू का? फाईलचा एकदम महत्वाचा पेज. हो का? हा महत्वाचा पेज. शीला की जवानी. ए तुझी जिबले चलाली काय? चालणारच झाली ना मग जवानीचे दाखवायला. तू शांत बस. जिबले चलाली तुझी. आणि तू का? काही नाश्ता पाण्याला केलंस की नाही? सकाळपासून हिंडत बसलीस. तुझ्या माय बापाने तुला काही शिकवलं की नाही? शिकवलं तुमच्याशी भांडायला. ननन आणि बहिणी सारख्याच. मग आहोतच ना आम्ही बेस्ट फ्रेंड्स. आपली यारी लय भन्नाट हाय. आपली यारी भन्नाट हाय. काय कुठली यारी? कोणासोबतची? वास काय येतोय? यायला ना वास. दारू पिली ना? पिली ना दारू? नाही पिली दारू. चलून दाखवा, 2 पावलं चलून दाखवा मला. हा 2 वा टाळ्या. डबल एकदा करून दाखवा बरं. 1 2. लाज नाही वाटत का तुम्हाला दारू पिऊन आलात? तुला नवऱ्याला मार लाज वाटत काय? ऐका, आंब्यात आंबा हापूस आंबा. काय म्हणाले मंडळी मी? आंब्यात आंबा हापूस आंबा. आणि आमचे हे रोज चढून येतात दारूचा खंबा. अहो तुम्हाला सांगते, एके दिवशी काय झालं ना, आमच्या घरचा पेस्ट संपला तर आम्ही यांचा पेस्ट घेतला. त्यांच्या पेस्ट मध्ये काय निघते? पाण्यात काय निघते? दारू. अहो सगळ्या घरानं त्या तंबाखूच्या पुड्या पडलेल्या आहेत. आमच्या ताई साहेब 28 वर्षाच्या झाल्यात. यांना पोरं बघायला येतात, हो सुद्धा म्हणतात, पण यांना बघून पळून जातात. अगं तसं काय नाही हेमा. हेमा आहे मी हेमा आहे मी हेमा. काय रे दादा? अरे बापरे, या दोघांचं चलतच राहते घरानं. बायकोला राजी करावं लागलं आता. बंद करा. राजी राजी मैं हूँ. सेकंड डे. सेकंड डे मॉर्निंग. काय करताय? अरे बापू वरती गेले ना, त्यांच्या आठवणी येत होती म्हणून दारू भेटोय. ओ तुम्हाला आठवण येतीये तुमच्या बापूची. स्वतःच्या बापूला जाऊन 2 वर्ष झाली आणि बापूची आठवण काढत दारूचे बॉटल पितात. सोडा ती दारू.
आत्ता बॉसचा कॉल येतोय म्हणून सोडते. तुम्ही थांबा इथेच. हॅलो, हा सर. हो हो हो, करून घेतो आम्ही ती फाईल. हो सर, हो हो हो. नाही नाही, ते करूनच घेणार होतो, पण ते थोडंसं राहिलं. हो हो हो, करून घेतो, टेन्शन नका घेऊ. हो सर, थँक्यू. कुठे गेली ती फाईल? मॅनेज करायची राहिली यार. वहिनी, आज काय आहे? कसं विसरेलो मी, आज आमची अॅनिव्हर्सरी आहे. काय काय आज? अगं आई, आज दादा वहिनींची अॅनिव्हर्सरी आहे. काय? कोणची अॅनिव्हर्सरी? अगं येडे, अॅनिव्हर्सरी म्हणजे लग्नाचा वाढदिवस. अरे रे रे, कोण लक्षात ठेवतंय? जगातली सगळ्यात बेकार जोडी. बघितलं तुम्ही? यांनाच लक्षात नाही तर त्यांना काय लक्षात राहणार आहे? विचारून तर पहा ना, आलेत ते. ठीक आहे, विचारून पाहते. हा, मी माझं काम करते बाबा. अहो, आज काय? अरे, आज माझ्या मित्राचा बर्थडे होता. 2 खंबे चढवायचे तसे. 1 मिनिट, तुमच्या मित्राचा बर्थडे होता, 2 खंबे तुम्ही कोणते चढवणार आहात? कुठं चढवायचे 2 खंबे? ते बाबाने सांगलं होतं ना, पोल चढवायचे. POLE, पोल. POLE, पोल. काय का तू? आवाज चढवायचा नाही माझ्यावर, आवाज चढवायचा नाही. जरा डोक्याला ताण द्या तुमच्या. आज काय विचार करा ना जरा. अरे, आठवलं कसं विसरू शकतो मी? अय्या, आठवलंच. अरे, विसरू काय शकतो? तेच म्हणलं, अय्या आठवलं यांना. आज ती शेजारी नेणार होती. लवकर ताट घे, हळदी घे, कुंकू घे, पेढे घे, चल चल चल. का झालं? हे देवा, कोणत्या नरकात आणून आपल्यालाच रे तुम्हाला. अहो, आज आपली अॅनिव्हर्सरी, एवढं लक्षात नाही तुम्हाला? म्हणजे बरबादीचा दिवस आला. कोणता दिवस? कोणता दिवस म्हणलात तुम्ही? बरबादीचा दिवस आहे आजचा. आजचा दिवस बरबादीचा आहे. मी अॅनिव्हर्सरीचा दिवस आला. हो का? हा. अच्छा, आता जा बाहेर, करेक्ट 6 वाजता घरी या. कळालं का? जाताना दरवाजा लावा. काय म्हणाले मी? जाऊ या. जाताना दरवाजा लावा. रस्त्याच्या कोणत्या साईडने चढचाल? डाव्या, उजव्या. अहो, रस्त्याच्या आपल्याला पहिले आपण डाव्या साईडनी चालायचो, पण आता आपल्याला कोणत्या साईडनी चालायचंय? कुठं? कोणत्या साईडनी चालायचंय? उजव्या. उजव्या. ए, अरे देवा, ह्या माणसाला दार लावायला सांगितलं होतं, यानं ध्यान दारू लावलीये. मलाच लावा लागणार दरवाजा. आई ग, अय्या, सासूबाई, माझी कंबर तुटली. अगं, थोडा मोठ्या माणसाचा आदर करायला शिक. आता काय माझं थोबड बघायली? पकड माझा हात. उठा. आणि तू का दात काढायली? मी दात? नाही नाही, तुम्ही पडलात. काय? 32च्या 32 पडतील. माझे कशाला पडतील? वहिनीचे पडतील. मी कुठं म्हटलं मग तुझे पडतील? ही करून. चला चला, तुम्हाला काय बोलायला पडते? एकतर ह्या म्हातारीच्या नादाला लागणं चुकीचं आहे. चला चल. हो तर. अगं बाई, हे तर हिशोब करायचंच राहिलंय. आता तर मला संगीताताईकडे जावंच लागणार आहे. टिंग टॉंग. या संगीताताई, मी तुमच्याच घरी येणार होते. हो का? अहो, ते आपला हिशोब करायचा राहिला. हा, या बसा. तेच म्हणत होते मी. या बसा. काही चहा कॉफी आणू का? नाही नाही, ते राहू द्या, पहिले आपण हिशोब करून बघूयात. त्या दिवशीचं हळदी कुंकाचं बघितलं का तुम्ही? नाही, मी अजून काही ठरवलेलंच नाहीये. हो का? मग ते उर्मिला ताईकडे असेल. मग तेव्हा एकदा विचारून घेऊयात. हे असं करायचं होतं, ते करून टाकलंय मी. आता पैसे भरायचे बाकी आहेत. ठीक आहे ठीक ठीक आहे. मग आता आणा चहा. हा, आता आणते. हो. डिंग डॉंग. कोण आलं बहुतेक? हा. हो. टन 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 टारा. ओ ताई, बघाय काय आलेत. यांना लवकर घेऊन जा. कुठं कुठं कुठं? कोणाचं घर आहे? आपलं नाही. ताईच्या घरात आलात तुम्ही. चला, काही काय करता, मी यांना घेऊन जाते. हा, सॉरी. चला तुम्ही. काय बाई संगीताताईंचं?
आज खूप काम आहे बाबा. चला कोणाच्याही घरात जाऊन बसता का हो तुम्ही? कुठेही जाता येड्यामनी. बघा हे कपडे कसे करून आलात. हे देवा मला परत नदीला जाणं हम तो डरे परदेस दारुडे हो गए, बायको गेली नदीला, हम तो वासुदेव हो गए. काय म्हणे? स्वतःला वासुदेव म्हणे. अहो वासुदेव शिवाजी महाराजांच्या हेरा घरी होता आणि आपण दारूचे आहात. दारूचे हेरागीर. अहो त्या काल शेजारीने इतका सुंदर उखाणा घेतला म्हणून सांगते ना. काय घेतला वहिनी? त्या शेजारीनं उखाणा घेतला होता इतका सुंदर. मला ते इतका आवडला ना ताई. खरंच त्यांचा उखाणा बघण्याजोगता होता आणि यंदा शोभण्याजोगता सुद्धा होता. एकतर दररोज दारू दारू पिऊन येतात अजून हे करतात. हे तुझं घरानं चुप बस. इकडे बस तू. काय बसू? हो नंतर अजून स्वतःच म्हणतात नंतर काम वगैरे नाही केलीस म्हणून. बघा ना आज सकाळीच फरशा पुसल्या आणि यांच्या लेकरांना डबल लाल करून ठेवत्या. तुमच्या दोघीचे घरानं बंद करा. बाथरूम पाहिलेत का वहिनी तुम्ही? बघितलीत ना लालबून झालेत. लाज लज्जा तर काहीच नाही दादाला. उडलीच नाही. बरं तो उखाणा सांगा ना मला. हो सांगायचंच राहिला. थांबा सांगते. हा हा सांगा सांगा. अरे कोणतरी आलं वाटतं. जा सासूबाई जरा उठा. बघा तुला तेच काम आहे. जा. हॅलो कोण आलं ग बाई आता? या 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 आल्या मॅडम. ताई चालेल. आले ना आले. वहिनी साखर आहे का थोडी? हो हो आणून देते. हा द्या. आली का साखर मागायला? मागच्या आठवड्यात जिरे पावडर मागितले होते. यांनी शेण पावडर दिली. शांत बस. शेण पावडर दिली मला. वहिनी तुमची साखर. त्या दिवशी तुम्ही उखाणा घेतला होता तो एकदा घ्या ना. बरं बरं घेते. हा ऐका हो मंडळी. शॅम्पूचा होतो एवढा मोठा फेस. शॅम्पूचा होतो एवढा मोठा फेस आणि सांगे तुझ्या नवऱ्याच्या डोक्यावर नाही एक पण काय काय नाही बोलला त्या तुम्हाला? काय नाही बोलला. काय नाही बोलला. काय नाही बोलला. काय नाही बोलला. काय नाही बोलला तो तुम्हाला. बसा बसा. हळू. तुम्हाला तुमचा खंबा पाहिजे ना आणून देतो. ताई आणून द्या बरं. काय काय नाही बोलला त्या ताई. तू शांत बस. आणि तू ग जाते की खरटा आणू? जाते की खरटा? तू शांत बस. आपल्या घरी काही किराण्याचं दुकान आहे. साय घे, लोणी घे, तूप घे. अहो पण साखर. तुझी साखर गेली गावाला. शांत बस आता तिकडे जाऊन. ते तिथेच ठेव. अहो काय झालं तुम्हाला? काय विष पाजवलंस काय माझ्या बाई लेकराला? बाई म्हातारीला तर लाजच नाही. काही कसं म्हणता हो बेशुद्ध झालेत ते. उठवा त्यांना. त्या डॉक्टरला फोन लाव आता. तुम्हीच लावा ना. सोडा ही म्हातारी काय लावणार. मीच लावते. हॅलो डॉक्टर जाधव. हा लवकर या ना. यांना काहीतरी झालंय. हो हो या. येतच असतील डॉक्टर. उठा ना. टिंग टॉंग. आले काय की मी काढते दरवाजा. डॉक्टर जाधव. हो हो मीच डॉक्टर जाधव. आणि अजून तुमच्या सोबतचे सर. सर बजी घंटी टन 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 टन. मग सांगे कोणाला काय झालंय? अहो आमच्या यांना माझे हजबंडला. तुला हसबंड आहेत? हो मी मॅरिड आहे. तुला हसबंड आहेत? हो मी मॅरिड आहे. दिल को कराराया तुझ पे है प्याराया पहली पहली बार आया. तू घरात बी पहिली पहिली बार चलास. कळालं काय तुला? बरं बरं. संगे हो माझ्या सुनेपासून दूर. संगे दूर दूर दूर. बरं हे इथे त्यांना चेक करून घ्या एकदा काय झालं ते. डॉक्टर प्लीज. ज्युनियर चेक करा. हो हो आणून देते. हा थांबा आणते मी पाणी. लगेच आणते. दादा उठ ना. हे घ्या डॉक्टर पाणी. हो हो येतो. हे बघा त्यांचे फुफ्फुसे खराब झालेले आहेत व त्यांच्या लिव्हरवर गाठ आलेली आहे. तुम्हाला त्यांची काळजी घ्यावी लागेल. आता तुम्ही त्यांना काहीतरी खायला द्या.
हो हो मी खिचडीच आणते लगेच. हो, हो, हो. इथेच ठेवली होती. हे घ्या हो खिचडी खा बरं. हे रक्त रक्त काय पडते? हे बघा त्यांना कॅन्सर झालेला आहे. काय म्हणताय तुम्ही? हो त्यांना कॅन्सर झालेला आहे. त्यांचे फुफ्फुसे खराब झालेत व त्यांच्या लिव्हरवर गाठ आली. त्यांची केमोथेरपी करावं लागणार आहे आणि आता याचे 2 लाख रुपये खर्च लागेल. बापरे कॅन्सर झाला यांना? हो. बरं त्याच्यासाठी ऑपरेशनसाठी खर्च 2 लाख रुपये. 2 लाख रुपये ठीक आहे आम्ही ॲडजस्ट करू. मी येते तुम्ही यांना घेऊन जा ऑपरेशन सुरू करा. हो हो नाही ऑपरेशन मी नाही करणार आमचे मोठे डॉक्टर करतील. ऑपरेशन तुम्ही करणार आहात? ऑपरेशन मी असा चालतो तरी पण मी ऑपरेशन तर चांगला करतो ना. नाही नाही मी दारू पित नाही. हां ठीक आहे तुम्ही यांना घेऊन जा. चला. अहो हळू जा. हा काय झालंय आता तर आपल्याला आईच्या किडन्याच विकावं लागणार आहे. काय माझ्या किडनिया? हो मग आता काय करूया आपण. तुमच्या किडन्याच विकावं लागणार आहेत. सुने सांग तुझ्या ननंदला. तुमचीच पोरगी आहे ना? माझी नाही ग. तू घेतलंस ना तिला वश मध्ये करून वश वश. तुमचं अवश नंतर बघते मी तुमचं अवश. ते आता सोडते आणि ते बँकचं लिओन ते लोन लोनच बोलायला येत नाही. बघा ना माहितीये मला तुम्ही तुमच्या लेकासाठी काय किडनॅप विकणार नाही. मलाच लोन घ्यावा लागणार आहे. उचल आता. हो प्रोसिजर करतोय आम्ही. चला ताई तेच करून घ्यावं लागणार आहे. साखर घेतली तुम्ही इथे करून घेऊ शकता. हो आम्ही दिली आहे ते ठीक आहे एकदा चेक करून घ्या. आणि इथे कॅशसाठी दिलेलं आहे तुम्ही कॅश काढून कॅश. ओके ओके ऑल इज ओके. ठीक आहे तुम्ही मग सुरू करा ऑपरेशनचं. ठीक आहे यस ठीक आहे सुरू करा मग. आलात तुम्ही? अहो आलात? विल्या आलास का? डॉक्टर कुठे आहेत? डॉक्टर कुठे आहेत? डॉक्टर डॉक्टर्स कुठे आहेत? डॉक्टर कॉल कर कॉल. हो हो डॉक्टरला कॉल करते. हॅलो हॅलो हा बोला ना. हां डॉक्टर जाधव तुम्ही आला नाहीत सोबत? कोणासोबत? अहो यांच्यासोबत. अच्छा हा ते का? नाही ते मोठे डॉक्टर आहेत बघा बरं ते वॉर्डमध्ये आहेत का ते? अच्छा तुम्ही त्यांना सोडलंयत का इथे घरी? नाही नाही ते इथे वॉर्डमध्ये नाही आहेत. ते बहुतेक निघून आलेत. अच्छा अच्छा थांबा मी लगेच येतो. हो हो ठीक आहे ठीक आहे. अहो तुम्ही ऑपरेशन का नाही केलं? टिंग टॉंग टिंग टॉंग. या तुमचीच वाट होती. ऑपरेशन झालंय ना यांचं? हो ऑपरेशन झालंय. त्यांना डिस्चार्ज आम्ही उद्या देणार होतो बट ते आज निघून आले. ओके ओके इट्स ओके काही प्रॉब्लेम नाही. ओके अच्छा तुम्ही गोळ्या औषधे वगैरे काही सांगितली नाहीत? हा लिहून. हो हो सर थँक्यू सो मच. तुम्ही ऐन टायमाला आलात. धन्यवाद. हो हो धन्यवाद थँक्यू. अहो तुम्ही बसा आणि आराम करा ठीक आहे. यांना आराम करायला आतमध्ये घेऊन चला. नको नको आतमध्ये घेऊन चला यांना आराम करायला. चला अहो उठा हळू. तो कुंडा त्यांचा तोटा. चला एकतर खाणं मी तर सगळं सुरू आहे यांचं. आफ्टर 1 month चला ते पेजेस वगैरे सगळे ठेवले होते नवी वापस करेक्ट आहेत ना? आई सासूबाई ताई कुठं आहात? काय ग? अहो घर आवरायचं राहिलंय ना. ट्रिंग ट्रिंग बहुतेक साहेबांचा कॉल आहे. हॅलो हां सर बोला ना. काय मीटिंग आहे? अच्छा अच्छा ठीक आहे आम्ही येतोत. हो सर अच्छा ठीक आहे. हो आज फ्रीज मधल्या सगळ्या भाज्याच संपल्या. घेऊन जावं लागणार आहे ना.
यांना आई इथे आहेत ठेव. ना घरी राहतात ना आता. हो ऐका आमची खूप इम्पॉर्टंट मीटिंग आहे. ए मी काय करू मग मला भाजीपाला आणायला जायचंय. मग आता यांना कोण ठेवेल? गाव. अहो तुम्ही एकटे घरी राहशाल ना? मला आणि ताईला अर्जंट मीटिंग आहे. दारू तोटा गीता काही नाही ना हात पण तुमचं? नाही लावायचं त्याला. काय हे? काही करू नका हा. आम्ही जाऊन येतो. चला ताई पहिले आपल्याला मीटिंगचं ते सगळं करावं लागणार आहे. मग तिकडे जायचंय. मी असं उगच केलं. माझ्यामुळं 2 लाख गेले. वरून तरुण बायको इतकी नाराज. माझ्या बहिणीचं लग्नही नाही झालं. कसं होईल ते? घेतला बाई भाजीपाला. टिंग टॉंग. विल्या ए विल्या दरवाजा उघड. ए सुनबाईला फोन करावा लागल आता. हॅलो हॅलो ये ग ते विल्या दरवाज खोल ना झालाय. अच्छा अच्छा थांबा मी आणि ताई लगेच येतो. संपली आमची मीटिंग. काय झालं काय झालं? दरवाजाच उघडत नाही. दादा खोलणार आहे दरवाजा. अहो अहो दरवाजा उघडा ना. विल्या उघड. दादा उघडा. ओ रामेश्वर काका काय झालं? अहो हे दरवाजाच उघडत नाहीयेत. एकदा उघडून द्या ना प्लीज. मी उघडतो. अहो उघडलं. अहो 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 काय झालं तुम्हाला? दादा काय झालं रे? उठा ना. दादा उठणार आहे. डॉक्टर हॅलो 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 डॉक्टर. हा काय फोन यांना काय तरी झालंय. लवकर या ना. हो हो आले आले. अहो अहो उठा टिंग ना. टिंग टॉंग. डॉक्टर लवकर बघा ना काय झालं. काय झालं पेशंटला? अहो उठा ना उठा ना. ए उठ. उठणार आहे दादा. सॉरी तुमचे मिस्टर आता ह्या दुनियेत नाही राहिले. काय हो. काय म्हणता तुम्ही? हो त्यांचे फुफ्फुसे खराब झाले होते. ते कसे जगू शकतील आता? अहो आम्ही तुम्हाला 2 लाख रुपये दिलते. आम्ही तुमच्याकडून साईन पण घेतली होती की ऑपरेशन मध्ये जर काही धोका झाला त्यासाठी आम्ही जबाबदार नसतो. जाते मला दुसऱ्या पेशंट. उठा ना. उठ. अगं बाई काय झालं? ताई दादांना काय झालं? अरे काय झालं? दादा उठ ना. दादा दादा उठा ना. विल्या उठ ना. अरे रे काय झालं? दादा उठा ना. दादा ए, काय उठ झालं? ना. ए विल्या तू मारलंस ग माझ्या लेकराला. त्याला जगू बी दिली नाहीस. मी मारलं. येता जाता तंबाखू खात होते. पीत होते दारू. खात होते पुड्या. म्हणलं होतं 1000दा म्हणलं नका खाऊ. नका खाऊ कितीदा तरी म्हणलं तरी ऐकायचं नाव नाही. बघितलंच म्हणलं होतं लास्टला सुद्धा सगळेजण खापर माझ्या डोक्यावर फोडणार आहेत म्हणून. गेलात ना वर. अहो मरताना सुद्धा सुखीनी मेला नाही. तडपो तडपो गेलात. उठा ना. उठ ना विल्या. आम्ही आमचा संसार नाही वाचू शकलो पण तुम्ही तुमचा संसार वाचू शकता ना. अहो जर असेल त्या तंबाखूची लत असेल त्या पुड्याची लत तर सोडून टाका. बघितलात परिणाम स्वतःच्या डोळ्यांनी. आमचा संसार गेला. राहिलं नाही काही. ना यांच्या आईकडं ना माझ्याकडं ना त्यांच्या ताईकडं. उठ रे विल्या. आता चिंकीचं लग्न कोण करील र? उठ रे. म्हणलं होतं तर नका खाऊ. माझं लग्न कसं होणार? उठ रे विल्या. तू उठा. रक्षाबंधनला तर राखी मी कोणाला बांधू? उठ रे विल्या उठ. उठा ना. हो आता चिंकी पाय कोणावर दिल र? उठ र. देवा
मारलास झालं समाधान तुझं आता. सगळेच आता कापूर माझ्या डोक्यावर फोडताय. उठा राव. उठ रे उठ. दादा उठा ना. उठा ना. पाहिलत मंडळी, या दारुनायाच्या बयेमुळं एका पुरुषाच्या आयुष्यातील बायको, आई, बहीण या सर्वांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं. पाहिलत, माणूस जाताना त्याला काही वाटत नाही, पण मागे असणाऱ्या लोकांचं काय, त्यांच्या आयुष्याचं काय, कधी विचार केलाय? म्हणूनच व्यसनमुक्ती करणं काळाची गरज. यानंतर एक ओंकार सतनाम करता पुरख निर्मोह निर्वैर अकाल मूरत अजुनी से भम गुरु प्रसाद आद सच जुगाद सच है भी सच नानक होसी भी सच. यावरून तुम्हाला ओळखू आलं असेल पुढील गाणं कोणतं आहे. स्वागत करूया आपल्या पुढच्या विद्यार्थ्यांचं. slow it down. ओ एक तेरे संग यारा अख लड़ने लगी, अख लड़ लड़ के आगे बढ़ने लगी। एक तेरे संग यारा अख लड़ने लगी, अख लड़ लड़ के आगे बढ़ने लगी। ओ तेरे दिल के इशारे
चाल देखो, आंखों की मचाल देखो, करे ये धमाल देखो, अरे दिल को तुम संभाल देखो, अरे राम जी की चाल देखो, आंखों की मचाल देखो, करे ये धमाल देखो, अरे दिल को तुम संभाल देखो, अरे चाल देखो, ढाल देखो, रगों में उबाल देखो, वो देखो, वो देखो, वो देखो, देखो, देखो। नजर में अलाव देखो, हाँ राम जी के ताव देखो, नजर में अलाव देखो, खेले कैसे दाव देखो, भरते सारे घाव देखो, अरे भाव देखो, भाव देखो, धूप में कर छाव देखो, अरे जो भी सुने गाए झूमे छेड़े ऐसी ताल देखो, देखो, वो देखो, वो देखो, देखो, देखो। पाहिलात ना मंडळी, रामजी की चाल देखो। आता यानंतर पुढचं नृत्य आपल्याला पाहायचं आहे। पंजाब, सिंध, गुजरात, मराठा, द्राविड, उत्कल, बंग, भारताच्या नकाशाचे खालच्या टोकाला राहणारी हे द्राविडियन लोक समुद्र किनाऱ्या लाभल्याने व तेथील प्राकृतिक रचनेमुळे हे बांधव रंगाने थोडेसे कृष्णवर्णीय असतात। चेहऱ्यात गोडवा असणारे, मनाने मोठेपण, थोडेसे फटकळ असणारे आपले शेजारी म्हणजेच संपूर्ण दक्षिण भारत। यासोबत मराठी माणसाचं करावं तेवढं कौतुक कमीच। अहो, का म्हणून काय विचारता? त्यांच्या इडली ताई आणि डोसा दादाला आपण कधीच आपल्यात सामावून घेतलं आणि ते आपल्याला कळालं सुद्धा नाही। अगदी त्याचप्रमाणे त्यांच्या कथा, पटकथा, संवाद आणि गाणी जरी कळत नसली तरी आपण तोडकी मोडकी का होईना गुणगुणत असतो। पुष्पा नाम समझ के फ्लावर समझे क्या, फायर है मैं फायर, झुकेगा नहीं साला। कितीतरी डायलॉग पाळण्यातली छोटी छोटी बाळ देखील गुणगुणतात। चला तर मग पाहूया आता। నువ్వు అమ్మి అమ్మి అంటాంటే నీ పెళ్ళాన్నైపోయినట్టుందిరా సామి, నా సామి। నిన్ను స్వామి స్వామి అంటాంటే నా పెనిమిటి లెక్క సక్కంగుందిరా సామి, నా సామి। నీ ఎనకే ఎనకే అడిగేస్తాంటే, నీ ఎనకే ఎనకే అడిగేస్తాంటే ఎక్కన గూడి ఎక్కినట్టుందిరా సామి। నీ పక్క పక్కన కూసుంటాంటే పరమేశ్వరుడే దక్కినట్టుందిరా సామి। నువ్వు ఎల్లే దారి సుత్తా ఉంటే ఎరే ఎండినట్టుందిరా సామి, నా సామి, నా సామి, రర సామి, బంగారు సామి, మీసల సామి, రోషల సామి, నా
habibu, halamati habibinale, halamati habibu, halamati habibina, halamati habibu, halamati habibinale, halamati habibu, halamati habibu. समुद्राच्या किनाऱ्यावर मस्त सूर्यप्रकाशात नितळ पाण्याकडे पाहत हवेच्या झुळकी सोबत गाणी गुणगुवत बसणं म्हणजे पर्वणीच नाही का? आणि हा जर किनारा गोव्याचा असेल तर दुग्ध शर्करा योग्यच नाही का? मग काय इथं काय गप्प खलतवय? चला गो माझे वांगडा तुमका गोवाक नेऊन आणते. सादर करीत आहे तिसरीचे विद्यार्थी गोव्याच्या किनाऱ्यावर.
लाटा त्याव माझा वर्ग तरतय कोणे देशीने हो कोणे गावीने हो सांग तुझ्या मनानं काय करतय कोणे देशीने हो कोणे गावीने हो सांग तुझ्या मनानं काय करतय कोणे देशीने हो कोणे गावीने हो सांग तुझ्या मनानं काय करतय गोव्याच्या किनाऱ्यावर नखवा भरीन नेशील का नीलसागरी दुनियेची सफर देशील का नको बघू असं मनी होते कसं माझे काळजानं भरली रलास तुझे नजरेच्या झाल्यामध्ये काली जगतल आज गोव्याच्या किनाऱ्यावर नखवा भरीन नेशील का गोव्याच्या किनाऱ्यावर नखवा बेगीन नेशील ना इच्छा तुझे मनी येवो माझे राणी न सांगता समजल का त्या गोव्याचे बाजारानू हात हाती देशील का पैसे गोवेश रांजरी नेशील सांगाल एक हाऊस माझे पुरवाल का माझे एक वीरा माऊलीचा दर्शन घरवाल का रुपेरी वालू सोनेरी लाटा त्याव माझा वर्ग तरतय रुपेरी वालू सोनेरी लाटा त्याव माझा वर्ग तरतय कोणी देशी नेशे कोणी गावी नेशे सांग तुझे मनानं काय चाललंय कोणी देशीने हो कोणी गावीने हो सांग तुझे मनानं काय करतय कोणी देशीने हो कोणी गावीने हो सांग तुझे मनानं काय करतय कोणी देशीने हो कोणी गावीने हो सांग तुझे मनानं काय करतय आहा आणलं बाबा तिसरीच्या मुलांनी गोव्याच्या किनाऱ्यावर फिरून थंडगार हवा नितळ पाणी वा वा अगदी फ्रेश वाटलं अहो खरंच पर तुम्हाला खोटं वाटतंय का आपण पुन्हा एकदा गोव्यात राहून गोव्याची संस्कृती पाहायची आता खाटेखाली जो उंदीर मामा लपलाय ना त्याला मांजर कशी खाते एका घासामध्ये ते पाहूया तिसरीच्या विद्यार्थ्यांकडून उंदीर मामा आयलो आणि खाटक पिलाली पलो त्या मांजोरीच्या पिलान त्या काय एका घासान खायलो उंदीर मामा आयलो आणि खाट पिलाली पलो हो 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 जरा वेगळी वाटते ना लँग्वेज गोवा स्टेटची लँग्वेज आहे बरं तुमच्या समोर सादर करतायत इयत्ता तिसरीचे विद्यार्थी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या विद्यार्थ्यांसाठी